भाविकांना शिळे अन्नपदार्थ देऊ नका अशा सूचना एफडीएनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिल्या आहेत। आता गणेशोत्सव मंडळांना नेमकं काय सांगितलंय तेही पाहूयात। गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या भांड्यात किंवा पारदर्शक अशा प्लास्टिकच्या भांड्यात झाकून ठेवावा। या कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी। भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनासाठी देऊ नयेत अशा सूचना अन्न आणि औषध प्रशासन विभागानं म्हणजेच एफडीएने दिलाय। प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करून आधी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं। तसंच कच्च्या अन्न पदार्थांची खरेदीची बिलं सुद्धा स्वतः सोबत बाळगावीत। कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावेत असं एफडीएचे आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी म्हटलंय। त्यामुळे आता गणेश मंडळांना प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीनं काय काळजी घ्यायची आणि प्रसाद बनवणाऱ्या मंडळांनी काय काळजी घ्यायची याविषयी खातरजमा करणं गरजेचं असणार आहे। तरी याविषयी सविस्तर वृत्त आपल्याला isakal.com ला वाचता येणार आहे।